मेहता का उल्टा चश्मा। काय झालं सेटिंग भाई? तुम्ही कसला विचार करताय? तू बघितलंस कटिंग? जेठालालच्या खिशात पेन होतं. ओ भाई, पण आपण जेव्हा त्याच्याकडे पेन मागितलं तर तो नाही म्हणाला. पेन आमच्याकडे नाहीये. ठेवतच नाही पेन आम्ही. अर्थ कळतोय का याचा? काहीतरी लोचा आहे भाई. काहीतरी नाही, खूप मोठा लोचा आहे. हे दोघं जण येडा बनून पेढा खातायत. आपल्याला वाटतंय हे दोघं स्टिंग ऑपरेशन करायला आलेत. ट्रस्टी सरांना कळवावं लागेल आपल्याला. ईश्वर महादेव खरेच स्टिंग ऑपरेशन? इतकी हिम्मत? सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण त्यांना धक्के मारून बाहेर काढतो. सेटिंग तुला माहितीये ना मी कोण आहे ते? ईश्वर महादेव खरे. मी कुणालाच नाही घाबरत. आणि धक्का शरीराला नाही रे, डोक्याला द्यायला हवा, मनाला द्यायला हवा. आणि असा धक्का की परत कधी आपल्याशी चलाकी करण्याचा प्रयत्नच नाही करणार. ईश्वर महादेव खरे. कुणालाच नाही घाबरत. हेच आहे जेठालाल भ्रष्टाचारी शिक्षणाच्या व्यापाराचं केबिन. या ऍडमिशनच्या घोटाळ्याच्या पर्दाफाश करायची वेळ आली आहे मेहता साहेब. नक्कीच. आता हा पेन तलवारी सारखी काम करणार आहे. तर जेठालाल शांत शांत. कॅमेरा ऑन कर, कॅमेरा ऑन कर. हा रेडी? हा. ऑल द बेस्ट. मे बी कमिंग सर. हो या ना या ना या. नमस्कार नमस्कार. सॉरी हा, हे दुकान मला म्हणायचंय ऑफिस बंद करायच्या वेळेला तुम्हाला डिस्टर्ब करतोय. अरे नाही नाही नाही, मुळीच नाही. थोड्याच दिवसात कॉलेज सुरू होणार आहे, म्हणून काम असतं ना जास्त. म्हणून मी रात्री उशिरापर्यंत ऑफिस मध्येच थांबतो. तुम्ही बसा ना, बसा बसा. हो बसा बसा. हा. थँक्यू सर, थँक्यू. उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबता म्हणजे किती समर्पित आहात तुम्ही कामासाठी. तो तर मी आहेच. तसं कुणाच्या मुलाचं ऍडमिशन करायचं? माझ्या मुलाचं टिपेंद्र नाव आहे त्याचं. टिपेंद्र जेठालाल गडा. जेठालाल माझं नाव आहे. हे माझे मित्र आहेत तारक मेहता. हो 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 आणि मी आय एम खरे. हो, ते नाव आम्ही वाचलं. आय एम खरे इथे पण लिहिलंय ना. हे काय आणि किती इंटरेस्टिंग इनिशियल्स आहेत ना तुमचे. आय एम खरे. ईश्वर महादेव खरे. खरे कुणालाच नाही घाबरत. अरे सर, का घाबरायचं? जर इतकं धार्मिक नाव असेल तर इंटरेस्टिंगच नाही. नाव किती धार्मिक आहे. तुमचं नाव ईश्वर, वडिलांचं नाव महादेव. नाव देवाचं आणि काम सैतानासारखे. तसे तुमच्या मुलाला किती पर्सेंटेज मिळाले? 89% आले. 89%? इतके चांगले पर्सेंट तरी ऍडमिशन नाही मिळालं? एका मार्कासाठी त्याचं ऍडमिशन राहून गेलं. बोला. अरे रे रे. मार्कशीट आहे? हो आहे. ते मार्कशीट सोबत ते पण आहे. सर्टिफिकेट्स पण आहेत खूप सगळे. ते पण तुम्ही बघून घ्या. सर्टिफिकेट सगळे आहे. अच्छा अच्छा. बघा आता बघतो आम्ही. अरे अरे बापरे. ओहो, खूप चांगला मुलगा आहे. अरे बाबा रे बाबा. स्पोर्ट्स मध्ये पण. अरे वा, कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये पण. व्हेरी गुड व्हेरी गुड. खूपच हुशार मुलगा आहे. अरे भाई, अशा मुलाला तर आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळायलाच हवं. पण बॅड लक, ऍडमिशन बंद होऊन गेलंय ना. आणि सीट्स पण फुल झाले. नाही, सीट्स फुल होऊन गेले आहेत. फायनल लिस्ट आली आहे हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. पण जसं आपलं बोलणं झालंय त्या हिशोबाने आम्ही 7 लिटर पाणी घेऊन आलो आहोत सर. 7 लिटर पाणी? कोडवर्ड आहे ना. कोडवर्ड? कसला कोडवर्ड? पैशांचं. 7 लिटर पाणी म्हणजे 7 लाख रुपये. मी माझ्या मुलाच्या ऍडमिशनसाठी पाण्यासारखा पैसा वाहू शकतो. हो झालं. हे सगळं काय? हे 7 लाख रुपये आहेत जे ऍडमिशन साठी तुम्ही घेणार आहात. मोजून घ्या, पूर्ण 7 लाख आहे. अरे हे सगळं काय चाललंय इथे? हे सगळं काय चाललंय? तुमची हिम्मत कशी झाली माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला लाच देण्याची? तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? आय एम खरे. ईश्वर महादेव खरे. इथे पैसे देऊन ऍडमिशन नाही मिळत.
MK गांधी नंबर 1 कॉलेज आहे. इथे आई सरस्वतीची पूजा होते. उचला पैसे आणि निघा इथून. अरे तुमच्यासारख्या लोकांमुळेच देशात ना करप्शन वाढलंय. नाही नाही ऐकलं नाहीत का तुम्ही? हा निघा, गेट आउट. अरे घाबरू नका. हा खरे साहेब, त्या सेटिंग फाईनशी आमचं बोलणं झालेलं आहे. त्यांनीच आम्हाला इथे पाठवलं आहे. मी कोणत्या सेटिंग बेटिंगला ओळखत नाही. पैसे उचला आणि निघा इथून. निघा, हो. गेट आउट. आले मोठे पैसे देण्यासाठी. अरे भाऊ, अरे थांबा ना. कुठे चाललात? अरे या भाई, बसा ना. अरे तुम्ही तर खरंच जायला लागलात. अरे भाई, मी तर गंमत करत होतो ना. अरे या तर खरे. या ना, या. सेटिंग बरोबर म्हणाला होता की तुम्ही दोघं खरंच खूप भोळे आहात. अरे जर कोणालाच नाही घाबरत, पण तुम्हाला कसं घाबरवलं मी? हा अरे घाबरवून टाकलं म्हणजे हालत खराब केली आमची. हा. अरे बसा ना, बसा. कमालीचे तुम्ही तर ऍक्टर आहात नाही. हा. आम्हाला तर वाटलं आमचा प्लॅन फेलच होऊन गेला. म्हणजे माझ्या मुलाच्या ऍडमिशनचा प्लॅन, मुलाचं भविष्य सुधारण्याचा प्लॅन. अरे बाबा, भविष्य सुधारण्यासाठी आम्ही आहोत ना. पैसे तर द्या मला. जी घे. पैसे द्या. हे घ्या. हा द्या. आता हे पैसे आमचे झाले आणि ऍडमिशन तुमचं झालं. वा एकदा अजून बोला ना प्लीज. पैसे आमचे झाले आणि ऍडमिशन तुमचं झालं. क्या बात आहे सर, तुमच्या स्वरूपात आम्हाला देवताच पावली हा. बनायची. तशी एक गोष्ट विचारू का? काय हा, मी विचार करतोय फायनल लिस्ट निघाल्यानंतरही खरे साहेब ऍडमिशन कसं करून देऊ शकतील म्हणजे. हो. याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ ना. आम्ही हवं ते करू शकतो इकडे. अच्छा. अरे बाबा, आम्ही ट्रस्टी आहोत इथले. प्रत्येक कोट्याची प्रत्येक सीट ही आमच्या जवळच ठेवतो. अच्छा, म्हणजे कोणते कोणते कोटा असतात? अरे ते असतात ना, स्पोर्ट्स कोटा, कल्चरल कोटा वगैरे वगैरे. हो, पण जर तुमची हरकत नसेल तर एक गोष्ट विचारू हा. म्हणजे? हो, विचारा. मला म्हणजे हे विचारायचं होतं की जितके कोटा सांगितलं यांनी, सगळे कोटा आहेत यांच्याकडे, त्यात आजपर्यंत किती ऍडमिशन करवली असतील खरे साहेबांनी असतील? हा. हं? का पुण्याचं काम आहे ना हे म्हणजे. तुम्हाला जाणून काय करायचं? नाही असंच ते सामान्य ज्ञानासाठी. हो, जनरल नॉलेज, जीके. मोजले नाहीत कधी? 100 स्टुडंट्सना तरी दिले असतील. 100. 100. हो. 100 100 म्हणजे 1चे 7 लाख तर 100चे 7 करोड झाले. ऑफकोर्स. अरे बाबा, पुढच्या वर्षी तर भाव वाढणार ना. 10 लाख रुपये. तुम्ही तर नशीबवान आहात. जी एक सीट उरली होती तुमच्या मुलाला मिळून गेली. पण ही गोष्ट तुम्ही कोणाला सांगू नका. जर कोणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून टाकलं ना तर आम्ही अडकू. नाही. अरे कोणी व्हिडिओ शूटिंग का करेल? आणि जर केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? तुम्ही म्हणता ना, तुमचं नाव आहे खरे, जो कुणालाच नाही घाबरत. करेक्ट. करेक्ट. क्या बात आहे सर, तुमची स्टाईल खूप जोरदार आहे. करेक्टचं पण करेक्ट. बाकी सर, एक छोटासा प्रश्न विचारू का मी? एक हो, प्रश्न. विचारा. म्हणजे सरांनी एक आपलं काम करून दिलंय, थँक्यू सो मच. हा. पण समजा एखाद्याचं बजेट नसेल 7 लाख रुपये, तर त्याच्या मुलाचं ऍडमिशन होईल की नाही? हो, म्हणजे हा. थोडं कमीत पण होऊ शकतं का नाही होऊ हा. शकतं? नेव्हर. आमचे रेट्स फिक्स आहेत. 7 लाखाहून एक पैसा सुद्धा कमी नाही. फिक्स रेट. हो. तुम्ही दोघं तर मला असे प्रश्न विचारताय सणू मला फसवायला आलात. काय तुम्ही माझं स्टिंग ऑपरेशन तर नाही करत आहात ना? नाही ते काय, आमच्या सर्कलमध्ये जर कुणाला पुढच्या वर्षी गरज पडली तर तुमच्याकडे पाठवू शकतो ना, म्हणूनच हे सगळे प्रश्न विचारतोय. ओहो. निघूया जेठालाल, आपलं काम तर होऊन गेलं. एक मिनिट. हा. खरे साहेब, माझ्या मुलाचं ऍडमिशन फक्त 1 मार्कासाठी राहून गेलं होतं. तुम्ही फक्त 7 लाखात करून दिलं. तुमचं खूप खूप धन्यवाद. अरे बाबा, हा सगळा नशिबाचा खेळ आहे. जेव्हा नशीब वाईट होतं तेव्हा ऍडमिशन नाही झालं. आता नशिबाने साथ दिली तर आपण भेटलो आणि तुमचं काम सुद्धा झालं. आता एन्जॉय करा, एन्जॉय. नशीब तर आता खरोखर तुझं बिघडणार आहे खरखरे. चल निघूया जेठालाल. हा, चला. ओके, चला. अरे अरे अरे, थांबा भाऊ. अरे कशाला काही करताय? आत्ता कुठेतरी आपल्या नवीन नाता जोडला गेलाय. काहीतरी घ्या ना. चहा कॉफी घ्या. कोल्ड्रिंक घेणार का?
ज्यूस प्या, ज्यूस चांगला आहे. अरे नाही बिलकुल नाही फॉर्मॅलिटीची गरज नाही खरे साहेब. खरं तर काय की जेठालालने मला वचन दिलं होतं, एकदा का टप्पू सेनेचं ऍडमिशन झालं की हा सरळ मला एका 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाईल आणि तिथे पार्टी करूया. तर आता आम्ही सरळ तिथे जातोय म्हणून काही गरज नाही. हा नाही असं नाही जाऊ देणार मी. काहीतरी परतफेड ही करायलाच हवी ना. अरे अरे बबलू, हो बोला. अरे योगेश, या लवकर फटाफट या. इकडे या. अरे तुम्ही दोघे काळजी नका करू. ओ भाई साहेब, इथे बघा. अरे घाबरलेत का तुम्ही? अरे हे तर माझ्या सिक्युरिटीसाठी आहेत. योगी, तुला पेन खूप आवडतं ना रे? यांच्या केशातून पेन घेते. पेन का हवाय तुम्हाला? 7 लाख रुपये तर दिले. अरे पेनची काय गरज आहे? हो पेनचं काय करणार आहात तुम्ही? इतके पेन आहेत ना. अगदी साधारण पेन आहे हा. हा. पेन मला हवाय, कारण की मला एक सर्टिफिकेट वर साइन करायची. कसलं सर्टिफिकेट साईन करायचं? तुम्ही 2 जण मूर्ख आहात याचं सर्टिफिकेट. नाहीतर काय, तुम्ही माझा व्हिडिओ काढाल, मला अडकवाल आणि मी तुम्हाला असंच जाऊ देईन काय? व्हिडिओ काय बोलताय ते? हा पेन तर अगदी साधारण पेन आहे. नॉर्मल आहे. अरे गप्पा बसा रे. तुम्ही माझं स्टिंग ऑपरेशन करायला आला होता. पेन मध्ये कॅमेरा लपवून येतात काय? सेटिंगने तुमच्या पेनाची सेटिंग बघितली होती. बोला गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती. मोरया! योगी, पेन माझ्या हातात दे. हेच आहे ना ते पेन जे आम्हाला जेलमध्ये पाठवणार होतं. काय करतायत? नाही प्लीज. अरे प्लीज नाही हा पेनाचा नको. अपमान आहे. चुप. माता सरस्वती समोर तुम्ही पेनाचा अपमान करताय. एकदम आवाज बंद. तुम्ही दोघं जितके मूर्ख दिसतात ना, त्यापेक्षा खूप जास्त मूर्ख आहात. जा आता घरी जा, आणि जेव्हा तुमचा मुलगा विचारेल की बाबा काय झालं, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की बेटा ऍडमिशन नाही झालं आणि आमच्या 7 लिटर पाण्यावर सुद्धा पाणी फिरलं. काय करतायत? अरे, काय नाही करतायत? प्लीज. अरे, अरे प्लीज नाही हा पेनाचा अपमान आहे. चुप. तुम्ही दोघं जितके मूर्ख दिसतात ना, त्यापेक्षा खूप जास्त मूर्ख आहात. जा आता घरी जा, आणि जेव्हा तुमचा मुलगा विचारेल की बाबा काय झालं, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की बेटा ऍडमिशन नाही झालं आणि आमच्या 7 लिटर पाण्यावर सुद्धा पाणी फिरलं. बघा, तुम्हाला ऍडमिशन नसेल द्यायचं तर काही हरकत नाही. आमचे पैसे तर परत द्या. नाही देणार. जा आता. ना तुमचे पैसे मिळणार आणि ना तुम्हाला ऍडमिशन. तुम्ही माझं काहीच बिघडवू शकणार नाही, कारण तुमच्या दोघांजवळ आता माझ्या विरुद्ध कुठलाच पुरावा नाहीये. हे बघा, तुम्ही हे मुळीच चांगलं करत नाहीये. तुम्ही चुकीचं करता आहात. एक शब्द पण अजून बोललात ना तर याद राखा, हे लोक हाडं तोडण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. बघा खरे साहेब, तुम्ही MK गांधी सारख्या प्रतिष्ठित कॉलेजचे ट्रस्टी आहात आणि तुम्ही ट्रस्टी असून असा भ्रष्टाचार करत असाल तर येणारी जनरेशन काय शिकणार? त्यांना वाटेल की अभ्यासाची काय गरज आहे, 1-2 मार्क्स कमी आले तर काय झालं. तुमच्यासारखे ट्रस्टी बसलेत ना, जे लाच खाऊन पैसे खाऊन त्यांचं ऍडमिशन करून देतील. खरे साहेब, तुमचं काम आहे मुलांना चांगलं शिक्षण देणं, चांगल्या समाजाचं सर्जन करणं. त्याऐवजी तुम्ही इथे बसून पैसे खातायत. बस खूप झालं तुमचं. आता तुमच्या दोघांची बडबड बंद करा. या लोकांना बडबड ऐकण्याची सवय नाहीये. हे लोक तुमची आता अशी हालत करतील की एकही हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन नाही मिळणार. आता निघा इथून, निघा. आले मोठे माझं स्टिंग ऑपरेशन करायला. खबरदार जर परत या कॉलेजकडे तुम्ही डोळे वर करून बघितलात तर. आय एम खरे, ईश्वर महादेव खरे. खरे कुणालाच नाही घाबरत. Get out! Get out!
मेहता साहेब हे काय झालं? शिकार करायला निघालो होतो, स्वतःच शिकार झालो. सिंघम बनून गेलो तो चिंगम बनून परत आलोय. सगळी चूक आपलीच आहे. आपण आपले मोबाईल्स त्या सेटिंग भाईकडे नसतो विसरलो तर तो आपले मोबाईल्स द्यायला बाहेरच नसता आला आणि खिशात ठेवलेला हा पेन दिसला नसता. तो सेटिंग भाई आणि हा ट्रस्टी दोघं किती चपळ निघाले. आपल्याला कळूनच नाही दिलं की त्यांना कळून गेलं आहे. आणि आता आपण सिद्धही करू शकत नाही की ते MK गांधी कॉलेजमध्ये ऍडमिशनचा घोटाळा चालतो. टप्पूचं ऍडमिशन तर राहीलच, 7 लाख रुपये पण गेले. उघडपणे दादागिरी चालू आहे अरे इथे तर. दादागिरी काय गुंडगिरी करतायत हे लोक. पैसे पण गेले आणि पुरावा पण तोडून टाकला. आता घरी जाऊन काय तोंड दाखवणार आहोत? फ्रेंड्स बघा, आता पप्पा आणि मेहता अंकल सगळे पुरावे घेऊन येतच असतील. आता बस थोडासाच वेळ आहे. मग त्या शिक्षणाचा व्यापार करणाऱ्यांचा चेहरा समाजाच्या समोर येईल. हो, आणि मग जे जे लोक दोषी आहेत त्या सगळ्यांना पोलीस जेलमध्ये टाकून देतील. आणि मग फायनली तुझं ऍडमिशन MK गांधी कॉलेजमध्ये होऊन जाईल. आणि मग आपण मिळून MK गांधी कॉलेजमध्ये जाऊया आणि धमाल करूया. आणि मग सगळ्यांना पार्टी पण मिळेल. मज्जा येईल बाळा. अगं आई, पप्पांचा फोन आला होता. अरे बाळा, मी केव्हाची त्यांच्या फोनची वाट बघते. आई मग तूच फोन करून विचार ना की ते पुरावे घेऊन कधी येत आहेत. हो आंटी, विचारा ना. बरोबर. बोला, घरातून फोन येतोय. बापूजी, टपूच्या पप्पांनी तर फोन कट केला. मला वाटतं जेठे आणि मेहतूस त्या विद्येच्या व्यापाऱ्यांच्या घोळक्यात असतील. पुरावे एकत्र करत असतील म्हणून आता बोलू शकत नसतील. हो बरं. नंतर करूया फोन. अरे फोन का कट केलास जेठाला? मग काय सांगू? अभिनंदन दया, आम्ही नाक कापून पेन तोडून येतोय. बापूजी आणि दयाला वाटत असेल की आतापर्यंत आपण सगळे पुरावे एकूट करून घेतले असतील. त्यांना काय माहित की धडा शिकवण्याच्या जागी आपण धडा शिकून येतोय. भिडे, सोडी, हातीभाऊ, पोपटलाल, अय्यर भाऊंना जेव्हा कळेल तेव्हा सगळे आपल्यावर हसतील. आणि बापूजींना जर कळलं की 7 लाख पण गेले तर मग काय? अरे बाबूचक, त्या ट्रस्टीला पकडण्याऐवजी तू त्याला 7 लाख रुपये देऊन आलास. सोसायटी मध्ये तर खूप हुशारी मारतोस. त्या ट्रस्टी समोर तर हवा निघून गेली ना तुझी. जेठालाल, मेहता साहेबांना सोबत घेऊन गेलास, त्याच्या जागी मला घेऊन जायला पाहिजे होतं ना. अरे जर मला सांगितलं असतं, मी स्पाय कॅमेरा अशा ठिकाणी फिट केला असता की कोणाला कळलं सुद्धा नसतं. मी पत्रकार आहे. स्टिंग ऑपरेशन सारख्या गोष्टींमध्ये माझा हात खंडा. सगळ्या परिवाराचं नाव बुडवलंस तू. नाक कापलंस, नाक तू. नाही. अरे काय नाही जेठालाल, काय झालं? मेहता साहेब, आपण हरलेल्या शिपायांसारखं घरी परत नाही जायचं. पोलीस स्टेशनला जाऊया. या खरेच्या दादागिरीची तक्रार करूया. आपण हिम्मत नाही हरायची. आपण खऱ्यासाठी लढायचंय. हो वाटतंय कच्चे सिंगम पुन्हा जागा झालाय. अजून खरेला माहित नाहीये, जेव्हा वाघ जखमी होतो तेव्हा अजूनच खतरनाक होऊन जातो. चला पोलीस स्टेशनला. किती झाले तुझे पैसे? अर्ध्या डझनचे. साहेब, केळी, संत्री, सफरचंद मिळून 430 रुपये. 430. एक 500 रुपये ठेव. 70 रुपये रिक्षाचं भाडं. तुमच्यासारखा प्रामाणिक पोलीसवाला आजपर्यंत नाही बघितलाय साहेब. थँक्यू साहेब. सलाम तुम्हाला. आणि ऐक, आज नंतर रस्त्याच्या मध्यभागी ही टोपली ठेवून ट्रॅफिक जाम नाही करायचा. या पोलीस स्टेशनचा पण समजलं? होय साहेब, नक्की. चल निघा आता इथून. थँक्यू साहेब. पाटील, यांना माझ्या घराचा जरा ऍड्रेस सांगून दे. ठीक आहे प्लीज. चला जा. होय साहेब. चालूजी, पांडेजी, चालू. जेठालाल, वेलकम बॅक. जेठालाल, वेलकम बॅक. अरे जेठालाल साठी जोरदार टाळ्या. काय गोष्ट आहे जेठालाल? आजकाल येतच नाहीयेस? रागावलायस का? पोलिसांकडून काही चूक झालीये? नाही. मग येत का नाहीस? पांडे साहेब, आता आम्ही आलो आहोत ना, प्लीज आमची कंप्लेंट लिहून घ्या ना. हो, कंप्लेंट आहे. हो, मग तर मजा येईल. या बसा. या बसा. हा, मी तुमच्या लोकांची कंप्लेंट नाही लिहिणार. का? एका अटीवर कंप्लेंट लिहीन. काय? जर तुम्ही लोकांनी मला वचन दिलं की ही केस मीच सॉल्व्ह करेन तरच कंप्लेंट लिहीन. प्लीज यार.
हो चालूजी पांडेजी ते तर तुम्हीच कराल ना. हो म्हणूनच तर तुमच्याकडे कंप्लेंट लिहून घ्यायला आलोय. राहून दे ना यार, मी तुमच्या सोसायटीत येतो आणि त्याआधीच तुम्ही केस सॉल्व्ह करता. असं वाटतं मी जीप घेऊन तुमच्या सोसायटीत राऊंड मारायला आलोय. नाही नाही, यावेळी असं नाही होणार. यावेळी तुम्हालाच सगळं करायचंय, कारण की याबद्दल सोसायटीमध्ये कुणालाच काही माहित नाहीये. अरे राहून दे ना यार, तू बस माझं मन ठेवायला असं म्हणतोय. चला बोला, कंप्लेंट काय आहे? चालूजी पांडेजी, एका चालू माणसाने आम्हाला चुना लावून टाकला, ते पण 7 लाखाचा. 7 लाखाचा चुना? हो. तुमच्या सोसायटीमध्ये पेंटिंग वेंटिंग चालू आहे का? नाही, हा पेंटिंगवाल्या चुन्याची गोष्ट करत नाहीये पांडे साहेब. हा म्हणीतला चुना आहे. लुटला आम्हाला एका माणसाने. 7 लाख रुपये लुटले आमचे. काय बोलताय? हो, MK गांधी कॉलेजचे एक ट्रस्टी आहेत IM खरे. त्यांनी आमच्याकडे 7 लाख रुपये मागितले होते ऍडमिशन करवण्यासाठी. MK गांधी कॉलेज हे तर शहरातलं नंबर 1 कॉलेज आहे. त्याच्या ट्रस्टीने लाच मागितली? हो. मला लाच नावानेच राग येतो. मी कोणालाच सोडणार नाही. शाबास. त्याने लाच मागितली, पण तुम्ही दिली तर नाही ना? नाही, ते मी फक्त 7 लाख रुपये घेऊन गेलो होतो. घेऊन गेला होतास, दिले तर नाही ना? दिले का? दिले? जेठालाल, तू 7 लाख रुपये दिलेस? अरे बघा, 7 लाख गेले तर माझे गेलेत. तुम्ही इतकं टेन्शन का घेतायत? प्लीज प्लीज, तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर नका वाढवू. बसा, शांत व्हा. बसा बसा बसा. अरे काय बसा? जेठालाल, लाच देणं लाच मागण्यापेक्षा पण जास्त मोठा गुन्हा आहे. जेठालाल, यू आर अंडर अरेस्ट. एक मी समजावतो तुम्हाला पांडे साहेब. लाच आम्ही दिली नाही. तर मग पैसे घेऊन का गेला होता? नाही, पैसे घेऊन गेलो होतो. आम्ही पैसे लाच देण्यासाठी किंवा ऍडमिशन करवण्यासाठी नव्हतो घेऊन गेलो. आम्ही त्यांना पकडण्यासाठी गेलो होतो. अरे यार, काय बोलतायत? पैसे घेऊन गेलो होतो, लाच देण्यासाठी नाही. काय, मला काही कळतच नाहीये यार. मी समजावतो. तुम्ही बसा बसा. मी समजावतो. तुम्हाला नाही बसायचंय? अरे मी बसलोय, मला समजव जेठालाल. खरं तर गोष्ट अशी आहे की माझा मुलगा आहे ना टप्पू, त्याला SSC मध्ये 89% आले. अभिनंदन. थँक्यू. तर त्याला MK गांधी कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं होतं. मग आम्ही लोकांनी तिथे फॉर्म भरला, पण 1 मार्कासाठी त्याचं ऍडमिशन राहून गेलं. हो, आजकाल प्रत्येक कॉलेजमध्ये हेच चालू आहे. तो माझ्या मामाचा मुलगा आहे ना, त्याला 85% मिळाले. त्याला नेहरू कॉलेजमध्ये ऍडमिशन हवंय, पण मिळतच नाहीये. असो, तुमचं काय? हो, आम्ही ते MK गांधी कॉलेजची गोष्ट करतो. हो, त्याचं काय झालं? मग नंतर आम्हाला असं कळलं की MK गांधी कॉलेजचा कुणी ट्रस्टी आहे जो पैसे घेऊन ऍडमिशन करतो. तर त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही दोघं ऑपरेशन करायला गेलो. ऑपरेशन? स्टिंग ऑपरेशन सर, स्टिंग ऑपरेशन. हो, तर आम्ही दोघं ते स्टिंग ते ऑपरेशन करायला गेलो. त्यासाठी आम्ही काय केलं, तो पेन मध्ये व्हिडिओ कॅमेरा येतो ना, तो वाला पेन इथे लावून गेलो आणि पूर्ण व्हिडिओ शूटिंग केलं. अच्छा, म्हणजे आम्ही त्यांना समाजासमोर उघड आणू शकतो. आणि हे सगळे पुरावे आम्ही तुम्हाला देणार होतो, ज्याने तुम्हाला अटक करता यावी. वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अच्छा, कुठे आहे ते पुरावे, तो पेनवाला कॅमेरा? द्या. सर, हाच तर प्रॉब्लेम आहे की पुरावे आमच्याकडे नाहीये. खरं तर काय झालं की त्या IM खरेला आमच्या या ऑपरेशन बद्दल आधीपासूनच कळलं होतं. त्याने आमचे 7 लाख रुपये पण घेतले आणि तो व्हिडिओ शूटिंग वाला पेन पण तोडून टाकलो. तो ट्रस्टी नाही, 1 नंबरचा गुंडा आहे, गुंडा. हो ना, हो. त्याने 2-3 गुंडे पण पाळून ठेवले आहेत. अरे, आता ह्या IM खरेची खेर नाहीये. शिक्षेच्या क्षेत्रात भ्रष्टाचार खूपच वाईट गोष्ट आहे. या समाजासाठी घातक आहे. मी कोणालाच सोडणार नाही. माझं नाव आहे इन्स्पेक्टर चालू पांडे आणि डोनेशन घेणाऱ्या लोकांना पडणारे फटके. शाबास. IM खरे, आता बघ तुझी काय हालत होते ते. ऍडमिशन साठी पैसे खातोस ना? हा कच्ची माडू आता तुझं ऍडमिशन जेल मध्ये करवणार आहे. जेल मध्ये. जा यार, आता जा, तुम्ही दोघंच जा यार, मला यायचं नाही. काय झालं?
आता बोलत आणि आताच विसरलात. काय झालं? म्हणाला ही केस मी सॉल्व्ह करेन, आता म्हणतोय कच्ची माडू आहे. सोड ना यार. सॉरी, नाही करवणारे बोललो ना. तुम्हीच हो, कराल तुम्हीच तेव्हाच करा, होईल ना. तुम्हीच करा. मी करणार असं नाही म्हणालो ना मी. तुम्हीच कराल. नाही, तुम्हीच सॉल्व्ह करा सर, तुम्हीच करा. हो प्लीज. मी काही नाही बोलणार. अजिबात नाही. Come on, move. चला चला चला. चला. Move. हो साहेब, काय झालं? आमच्या कॉलेजमध्ये काही लफडं झालंय का? हो, हे साहेब IM खरे साहेबांना भेटायला आले आहेत. या. साहेब, खरे साहेब त्यांच्या कॅबिन मध्ये नाहीयेत, समोरच्या कॅबिन मध्ये. ओके, थँक्यू. चला या ना. या चालूजी, पांडेजी या ना. या, हे आहेत IM खरे, जे लाच घेऊन ऍडमिशन देतात. अटक करून घ्या यांना. हा कसला आरोप करताय तुम्ही माझ्यावर? ओरडा, अजून ओरडा, म्हणजे सगळ्यांना कळून जाईल की तुम्ही पैसे खाऊन ऍडमिशन देतात. काय म्हणत होतात तुम्ही? IM खरे, जो कुणालाच नाही घाबरत. आता इन्स्पेक्टर चालूजी, पांडेजींना बघून निघून गेली ना सगळी हवा. आणि जेठालाल हे पण सांग ना, जे हा माणूस आपल्याला म्हणाला होता गेट आउट, निघून जा आणि परत कधी MK गांधी कॉलेजकडे बघूही नका. आता तूच जा जेल मध्ये आणि परत कधी गांधी कॉलेजकडे बघूही नकोस. शाबास, वा 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 मेहता साहेब, वा. मिस्टर खरे, हे दोघं जे सांगतायत काय ते खरं आहे? अगदी बरोबर. अरे नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही कुठे यांचं म्हणणं ऐकताय? हे दोघे एक नंबरचे चालू माणसं आहेत. अरे चालू तर पांडेजी आहेत. काय? मला म्हणायचंय, यांचं नाव इन्स्पेक्टर चालूजी पांडेजी आहे. हा. हे खूपच प्रामाणिक आणि बहादूर पोलीस ऑफिसर आहेत. हे तुमच्या जाळ्यात अडकणार नाही आहेत. हो ना चालूजी, पांडेजी? ऑफकोर्स, तसं खरं आहे. इन्स्पेक्टर साहेब, हे दोघं माझ्यावर जे आरोप करतायत ना ते चुकीचे आहेत. जर का तुम्हाला अटक करायचीच असेल ना तर मला नाही, यांना अटक करा. का? का? कारण हे दोघं माझ्याकडे पैशाने ऍडमिशन विकत घ्यायला आले होते. अच्छा, पण मी नाही म्हटलं ना, कारण की माझ्यासाठी पैशांची काहीच किंमत नाहीये. अरे मी तर असा हा सरस्वतीचा पुजारी आहे, लक्ष्मीचा नाही काही. मी एक प्रामाणिक माणूस आहे. वा. पाहिजे तर तुम्ही माझं पूर्ण कॉलेज फिरून बघा, कोणत्याही स्टुडंटला, अरे कोणत्याही प्रोफेसरला भेटून बघा ना. जर कोणी एकाने पण सांगितलं ना की मी पैसे घेऊन ऍडमिशन करवतो, तर बस त्याच वेळी मी हे ट्रस्टी पद सोडून देईन, राजीनामा देईन मी, आणि मग स्वतःलाच पोलिसांच्या ताब्यात देईन मी. हो. अरे हा माणूस पूर्णपणे खोटं बोलतोय. हे तर असं झालं उलटा चोर कोतवाल कोटाटे. खोटं मी नाही इन्स्पेक्टर साहेब, हे दोघं बोलतायत. नाही चालूजी, पांडेजी हा हळाहळ खोटं बोलतोय. याने माझे 7 लाख रुपये पण घेतले. बस खूप झालं. खबरदार, जर पुराव्यांशिवाय माझ्यावर एक पण आरोप लावला तर. अरे पुरावा तर आमच्याकडे आहे पांडे साहेब. मी तुम्हाला सांगितलं ना, या माणसाने पुरावा संपवला पेन तोडू. हो, पण माझ्याकडे पुरावा आहे. कसला पुरावा? हाच की हे दोघं मला लाच द्यायला आले होते, पण मी यांना धक्के मारून मारून काढून टाकलं. यांच्यासारखे किती लोक माझ्याकडे येतात हो, पण मी त्यांना धडा शिकवण्यासाठी मी माझ्या कॅमेरात सगळं काही शूट करून घेतो. अरे अशा खोटारड्या लोकांना तर मी धक्के मारून मारून बाहेर काढून लावतो. हे बघा मी कसं यांना बाहेर काढले ते बघा. हे काय जेठाला, स्वतःच गुन्हा करतोस आणि स्वतःच यांच्या विरुद्ध कंप्लेंट करतोस. चालूजी, पांडेजी हा व्हिडिओ अर्धवट आहे. तो अख्खा दाखव व्हिडिओ. नाही, यांनी आम्हाला बाहेर जायला सांगितलं. आम्ही कॅबिनच्या दारापर्यंत पोहोचलो, मग यांनी आम्हाला परत बोलवून घेतलं की अरे तुम्ही कुठे जात आहात, तुम्ही तर खरंच निघायला लागलात. अरे परत या, मी तर गंमत करत होतो. या ना, या बसा. अरे तुमच्या मुलाचं भविष्य सुधारायलाच तर आम्ही बसलो आहोत.
द्या द्या 7 लाख रुपये मला द्या. आता हे पैसे माझे झाले आणि ऍडमिशन तुमचं झालं. दाखवा ते कुठे सगळं ते दाखवा. असं सगळं हे म्हणाले. हो अरे तुम्ही पण सोबत होते ना. मग बोला ना भाऊ, केव्हाचे चुपचाप का उभे आहात? अरे सांगा ना अगदी यांना. पांडे साहेब अरे जेठालाल काय मेमरी आहे तुझी. एक एक शब्द तोच सांगितला जो हा माणूस बोलत हो होता. मग? वर्ड टू वर्ड अक्षरशः हेच म्हणाला होता हा माणूस. सगळ्या घडवलेल्या गोष्टी आहेत या. यांच्या मुलाला ऍडमिशन देण्यासाठी मी नाही म्हणालो ना, म्हणून हे दोघं माझ्यावर आरोप लावतायत बघा. मला बदनाम करून बदला घ्यायचा यांना. तुम्ही मला नाही यांना अटक करा. अरे नाही हे खोटं बोलतायत. आम्ही काही नाही केलंय. हे हो यांनीच पैसे घेतलेत आमचे. इन्स्पेक्टर साहेब, वाईट नका वाटून घेऊ. जर तुम्ही यांच्या विरुद्ध ऍक्शन नाही घेतली ना, तर मला सक्तीने तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करावी लागेल हा? की तुम्ही गुन्हेगारांना मदत करत आहात. तुम्ही पैसे तर खाल्ले नाहीत ना? मिस्टर खरे साहेब, मी एक प्रामाणिक पोलीस ऑफिसर आहे. मी फ्री मध्ये कोणाचं एक फळ नाही खात आणि तुम्ही मला म्हणताय की मी पैसे खातो. चालूजी, पांडेजी, हे तुम्हाला आमच्या विरुद्ध भडकवतायत. तुम्ही भडकू नका, मुळीच भडकू नका. आता जास्त बोललात ना तर सर कोर्टात जाईन मी. हा व्हिडिओ टीव्ही मध्ये दाखवेन. तुझ्या मुलाला ऍडमिशन नाही मिळालं तर मला बदनाम करायला निघालास. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही यांना अटक करत आहात की नाही ते मला सांगा. हो हो एक मिनिट. अरे जेठालाल याने तर आपल्यालाच अडकवलं भाऊ. हो चालूजी, पांडेजी, 2 फटके मारा यांना. सगळं खरं सांगून टाकेल आत्ताच्या आता. अरे वा 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 वा, ऐकलं का तुम्ही? ऐकलं? कायद्याच्या रक्षकासमोरच कायदा हातात घ्यायची भाषा करतायत. मी 12 वर्षांपासून या कॉलेजचा ट्रस्टी आहे. 12 वर्षांपासून आजपर्यंत कुणी माझ्यावर असा आरोप केला नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, मी एक प्रामाणिक आणि चांगला माणूस आहे. विद्येची देवता माँ सरस्वतीचा पुजारी आहे मी. नेहमी फक्त देवाच्या समोरच हात जोडतो मी आणि म्हणतो की हे देवा, सगळ्यांना बुद्धी दे रे बाबा. अरे लाज नाही वाटत तुला? देव सद्बुद्धी अशा गोष्टी करताना या तोंडून. अरे देवा, किती खोटारडा माणूस आहे. इन्स्पेक्टर साहेब, हा इतका खोटारडा माणूस आहे की हा पैसे खायचे तर ठीक, 4 गुंड पाळून ठेवलेत या माणसाने. आमच्या मागे त्यानं उभं केलं आणि म्हणतो हे हाडं तोडायला एक्सपर्ट आहेत. गुंडे पाडून ठेवले. हो हो. अरे ते बोलवलं होतं हाका मारून. काय नाव होतं त्यांचं? बबलू, भोला, शाहू आणि योगी. योगी, हा. मारा हाका मारा आता इथे. बबलू, भोला, शाहू आणि चौथ्यावाल्याचं काय नाव विसरलो जरा. योगी. योगी. योगी योगी. हे गुंडे आहेत. अरे हे तर विद्येचे सेवक आहेत आणि यांना हे दोघे गुंड म्हणताय. पांडेजी, तुमच्यात अनुभव फार कमी वाटतोय. नाहीतर गुन्हेगाराला तर तुम्ही एका नजरेत ओळखलं असतं. सगळी परिस्थिती आणि पुराव्यांना जर लक्षात घेतलं तर मला तुम्हा दोघांना अटक करावीच लागेल. काय म्हणताय चालूजी? पांडेजी, तुम्ही अरे हे आहेत गुन्हेगार. तुम्ही यांना पकडा. हो. जेठालाल, यू आर अंडर अरेस्ट. पण बघा, तुम्ही चूक करत आहात. काय चूक आहे यार? ओके, यू आर ऑल्सो अंडर अरेस्ट. मी काय केलं? हे खूप चुकीचं करताय तुम्ही चालूजी. पांडेजी, आम्ही निर्दोष आहोत. हा खूपच चप्पळ माणूस आहे. आवडे, या दोघांना हातकडी घाला. नाही तुम्ही अरे काय करताय तुम्ही? तुम्हा दोघांमुळे मला काय काय ऐकावं लागतंय. 9 वर्षांपासून मी पोलिसात नोकरी करतोय आणि हे म्हणतायत की माझा अनुभव कमी आहे. इतक्या प्रामाणिकपणे मी नोकरी करतोय आणि हे म्हणतायत की तुमच्या दोघांसोबत इथे येण्यासाठी मी पैसे खाल्ले. तावडे, तू ह्या दोघांना लवकरात लवकर हातकड्या घाल आणि पोलीस स्टेशनला घेऊन चाल. हातकड्या घाल.
अरे पण आम्ही अरे, तुम्ही निर्दोष असं आहोत. काय करताय? ऐका आम्ही काय यांना केलंय? बघताय आलो होतो. अरे अहो, तुम्ही चालूजी काय करताय? पांडेजी पांडे साहेब, आमची हा गोष्ट चोर आहे. ऐका. हे खूप चुकीचं करतायत. देवाला तर भावना, किती खोटं बोलाल. नरकात काही जाल चूक तुम्ही, नाहीये. नरकात. हे सगळं चालूजी, यांनी केलंय. पांडेजी खूप मोठी चूक करताय तुम्ही तुम्ही. पांडे साहेब आमचं बोलणं चालूजी, पांडे पांडेजी, साहेब आम्ही चालूजी, काहीच आमचं केलं ऐकून नाहीये. घ्या. पाटील अरे, पांडे हो साहेब पाटील पाटील कुठे आहे? पांडेजी, अरे ए, पाटील अरे, आमचं ए, ऐका. पाटील आलो 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 कुठे साहेब फिरतोयस हा चल टाक या ना आतमध्ये. साहेब हे लोक तर गुन्हा नोंदवायला आले होते यांनाच आत टाकायचं हो हो यांना जात टाकायचंय. स्वतः गुन्हेगार असून दुसऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवायला आले. टाका ना. एक मिनिट आता टाका. एक मिनिट. अरे भाऊ एक मिनिट. आमचं ऐकून घ्या जरा. चालूजी, पांडेजी, हे बघा आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही काहीच नाही केलं. आम्ही निर्दोष आहोत. अच्छा सर जर आम्ही काही केलं तर आम्ही इथे गुन्हा नोंदवायला कशाला आलो असतो? थोडं डोकं वापरा ना सर. काय म्हणायचं तुम्हाला? माझं डोकं चालत नाही. इतकं मोठं पोलीस स्टेशन एकटा सांभाळतोय, ते डोकं नाहीये म्हणून? सॉरी माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नव्हता सर. काय म्हणणं आहे तुझं? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जो माणूस चुका करेल, जो गुन्हेगार असेल, तो स्वतः येऊन गुन्हा नाही नोंदवणार. हा, तुझ्या बोलण्याचा अर्थ काय? तुम्ही गुन्हेगार नाही आहात? हा. बघितलं हा हो बोलतोय. नाही नाही, मला असं म्हणायचंय की हा आम्ही गुन्हेगार नाही आहोत. मग नाही बोलना हा का म्हणतोय? मोठे आले आम्ही गुन्हेगार नाहीयेत. लाच देऊन मुलांसाठी ऍडमिशन घेणारा निर्दोष नाही असू शकत. तुमच्या सारख्या लोकांमुळेच चांगल्या विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होतं. माझ्या मामाच्या मुलाचा ऍडमिशन अशाच गोष्टींमुळे झालं नसेल. कोणा श्रीमंत बापाने आपल्या मुलाचा पैसे देऊन ऍडमिशन घेतलं असेल. हे, लाज वाटली पाहिजे तुम्हा लोकांना. साहेब तुम्ही जे पाहिलं ते सगळं चुकीचं आहे, ते सगळं खोटं आहे. तो व्हिडिओ अर्धवट आहे. तुम्हाला पूर्ण गोष्ट माहितीच नाहीये साहेब. अच्छा मग पूर्ण व्हिडिओ घेऊन या, मी तुम्हा लोकांना सोडून देईन. चालूजी, पांडेजी, तुम्हाला आम्ही सांगितलंय ना की आम्ही पूर्ण व्हिडिओ नाही आणू शकत. कारण की आम्ही जो व्हिडिओ शूट केलाय तो तर त्या पेनने केला होता आणि तो पेन त्यांनी तोडून टाकला. तर आता पुरावा कुठून आणायचा? हे तर अशक्य आहे सर. तर मग इथून सुटणं पण तुमच्यासाठी अशक्य आहे. अरे, कायदा फक्त पुरावा मागतो आणि पुरावा तुम्हा दोघांच्या विरोधात आहे. खरं तर तुम्हा दोघांच्या विरुद्ध मी पण गुन्हा नोंदवायला हवा होता. तुम्हा लोकांनी तर मला फसवलंच होतं. तुम्हा लोकांच्या सांगण्यावरून मी त्या इमानदार हीच खरेलाच अटक केली असती. सर हीच खरे नाही, आय एम खरे. अरे यार आय एम खरे कसं असू शकेल? मी तर इन्स्पेक्टर चालू पांडे ना. सर त्याचं नाव आय एम खरे आहे. अरे तो स्वतःसाठी आय एम खरे आहे, माझ्यासाठी तर हीच खरेच होईल ना. कुठे शिकला आहेस तू? मला वाटतं तुझाही ऍडमिशन लाच देऊनच झाला असेल. काय बोलताय साहेब तुम्ही? चोप बंद करा यांना. काय बघतोस की तुला पण आत टाकू? हा नाही साहेब साहेब, मी नाही इज्जतदार लेखक आहे साहेब. आता आत जाऊन आत्मकथा लिही. चला चला चला. समजून घ्या ना. हा एक चला चला आत इज्जतदार जाऊन लिही. माणूस आहे. चल चला आत. माझ्यावर हे जबरदस्ती करताय तुम्ही. आता आत बसून आत्मकथा लिही. हा अहो ऐका पांडे अरे, साहेब, पांडे अरे साहेब, पांडेजी, साहेब. असं नका करू तुम्ही. अहो आम्ही खूप सभ्य माणसं आहोत साहेब. Shut up! हे हाल होत आहेत एका लेखकाचे जेठाला. बिचारा अंजलीला तर हेही ठाऊक नाही की मी तुझ्या सोबत आहे. आणि जर हे कळलं तिला की मी तुरुंगात तुझ्या सोबत आहे आणि तर तिला काय वाटेल? आणि जर माझ्या बॉसला कळलं ऑफिसमध्ये तर माझी नोकरी जाईल जेठालाल. अरे तुमची तर नोकरी आहे, माझा तर धंदा आहे. जर पेपरमध्ये छापून आलं तर संपूर्ण मार्केटमध्ये माझं नाव खराब होऊन जाईल. माझ्या पूर्ण धंद्याची वाट लागून जाईल. अरे देवा, हे काय झालं? घरी दया आणि बापूजींना वाटत असेल की आपण पुरावा एकत्र केला असेल आणि आय एम खरे आता तुरुंगाची हवा खात असेल. त्यांना काय माहित की आय एम खरे नाही, आपण स्वतःच तुरुंगाची हवा खातो आहे. अरे काय झालं हे? आजोबा आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्ले होते त्या लोकांना पोलिसांनी पकडलं पण असेल. अरे मुलांनो, शेवटी सत्याचाच विजय होतो. पण बापूजी, टपूचे पप्पा अजून आले का नाहीत? आणि त्यांचा फोन पण नाही आलाय. आई, असं असेल की पप्पा आपल्याला सरप्राईज देणार असतील. अरे हो. अरे टपू बाळा, त्याच्यात सरप्राईज कसलं? सुनबाई एक काम कर, जेठ्याला फोन कर आणि त्याला विचार की केव्हा येतो. हा बापूजी. जेठालाल काय झालं हे? समजतच नाहीये काय करावं. ही घटना आहे ना दुनियेच्या इतिहासात लिहिली जाईल. एक फायर ब्रिगेड जो आग विझवतो त्याला स्वतःलाच आग लागली आहे. आग विझवायला निघाला होता तो स्वतःच जळतोय इथे. चालूजी, पांडेजी, तो माझा मोबाईल वाचतो आहे. हा त्याचा रिंगटोन आहे.
घरून फोन आला आहे, प्लीज उचला ना. हॅलो. काय झालं टपूचे पप्पा? तुम्ही सगळ्या गुन्हेगारांना पोलिसात पकडून दिलात? हॅलो दयाबेन, मी इन्स्पेक्टर चालू पांडे बोलतोय. सॉरी साहेब, मला वाटलं टप्पूचे पप्पा बोलतात. म्हणजे टप्पूचे पप्पा पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले? हो, 1 मिनिट, मी जेठालालला फोन देतो. द्या. घे. थँक्यू. हॅलो, हा दया. टप्पूचे पप्पा, आज मी खूप खुश आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला पोहोचलात सुद्धा. वा. मला माहित होतं आमचे बहादूर सिंघम हे मुश्किल काम सहजपणे करून टाकतील. दया. टप्पूचे पप्पा, मी काय म्हणते, तुम्ही सगळ्या गुन्हेगारांना चांगला धडा मिळेल अशी शिक्षा द्यायला सांगा. अरे दया, आता शिक्षा सोड, आता तर आपल्याला वकील करावा लागेल. टप्पूचे पप्पा, आपण मोठ्यातला मोठा वकील करूया. बघा, गुन्हेगारांना धडा तर शिकवलाच पाहिजे. अरे बोलतोय काय ते समजून घे. वकील आपल्याला आमच्यासाठी करावा लागणार आहे, कारण की आता मी आणि मेहता साहेब तुरुंगात आहोत. हा, गुन्हेगार तो MK कॉलेजचा ट्रस्टी IM खरे आहे, पण पोलिसांनी मला आणि मेहता साहेबांना पकडून ठेवले आहे. काय झालं सुनबाई? पप्पूजी, टप्पूचे पप्पा म्हणतात की गुन्हेगार तर कोणी दुसराच आहे आणि पोलिसांनी टप्पूचे पप्पा आणि मेहता साहेबांना पकडून ठेवलंय. असं कसं होऊ शकतं सुनबाई? एक काम कर, फोनचा स्पीकर चालू कर. टप्पूचे पप्पा, ते बापूजी, मी टप्पू सेना, आम्ही सगळेच तुमचं बोलणं ऐकतोय. आता जरा उलगडून सांगा की हे सगळं कसं झालं. हो पप्पा. आणि तुम्ही तुरुंगात कसे पोहोचलात? जेठ्या, ही सगळी काय गडबड आहे? हा बापूजी, दया, टप्पू, मी सगळं सांगतो. अरे आम्ही गेलो होतो त्या खरेला पकडायला, पण तो चलाख निघाला. त्याने चलाखीने मला आणि मेहता साहेबांनाच फसवून टाकलं. कसं काय? ते खरं तर झालं असं. आपले 7 लाख रुपये पण गेले आणि कॅमेरावाला पेन पण तोडून टाकला. आणि वरून पोलिसांनी जेठा आणि मेहतूसला पकडलं. ही तर खूप मोठी प्रॉब्लेम आहे. आपल्याला पूर्ण सोसायटीला कळवलं पाहिजे. चला मित्रांनो. चला. हॅलो जेठ्या, आता काय? आता आमच्यावर केस चालेल आणि जर आम्ही गुन्हेगार साबित झालो तर मोठी शिक्षा पण होऊ शकते. तू काळजी नको करूस, आम्ही सगळे तिकडे येतो आता. मोठ्यातला मोठा वकील करू, पण तुला आणि मेहतूसला काही होऊ देणार नाही. आम्ही सगळे तिथे येतो. काय नाही होणार. आजोबा, हे तर चुकीचं आहे. जो खरा आहे त्यालाच तुरुंगात जावं लागतंय. काळजी करू नकोस टपोडा. ज्याच्या मागे देव उभा असतो त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही. बापूजी, दयावहिनी, तारक आणि जेठाभाऊ तुरुंगात आहेत. हे सगळं कसं झालं? कधी झालं? अगं अंजली बेटा, तू काळजी करू नकोस. जेठा आणि मेहता सत्याची लढाई लढायला गेले. अरे पण दयावहिनी सत्याची लढाई लढताना बापूजी, बापूजी, काय झालं अचानक? काय सांग. ते झालं असं की शी किती दुष्टपण आहे हा. हो ना. ओय बापूजी, इतकं सगळं घडलं आणि आम्हाला तुम्ही काही सांगितलं नाही. अहो, जरासा इशारा जरी केला असतात तर त्या ट्रस्टीची आणि त्या सेटिंग बाईची सेटिंग फिरवली असती मी. हो बापूजी, सोसायटीमध्ये आपण सगळे छोट्या छोट्या गोष्टी पण एकमेकांबरोबर शेअर करतो आणि एवढी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवलीत, अंधारात ठेवलं आम्हाला. बरोबर आहे बापूजी, आम्हाला तरी सांगायला हवं होतं ना.
अरे जेठालाल स्टिंग ऑपरेशन साठी जात होता तर मला सांगायला पाहिजे होतं ना. मी कुणा दुसऱ्या पत्रकाराला गिराईक बनून तिथे पाठवलं असतं. त्याने इतक्या शिताफीने काम केलं असतं की त्यांची दुनिया हलून गेली असती. हा तेच. अरे मी माझ्या मित्राकडून असा सिक्रेट कॅमेरा बनवला असता की कोणाला काहीच कळलं नसतं की स्टिंग ऑपरेशन होत आहे. हे बघा, तुम्हा सगळ्यांचंच रागवणं योग्य आहे. पण काय हे कामच असं होतं की गुपचूप आणि शांतपणे करायचं होतं. त्यासाठी तुम्हा कोणालाच नाही सांगितलं. पण काय करणार, जे ठरवलं होतं त्यापेक्षा उलटच झालं सगळं. ओय, हे सगळं ऐकून तर माझं रक्त खवळलंय आता. आताच्या आता त्या ट्रस्टी खरेकडे जातो आणि त्याचं एक एक हाड 10 ठिकाणी मोडून ठेवतो. अरे असं वेडेपणा नको करूस. आणि असं कायदा आपल्या हातात नाही घेऊ शकत आपण. सोडी भाऊ, हा सोडी, जरा शांत राहा. आपल्याला घाई करून चालणार नाही बाबा. तो जो खरे आहे ना, तो खूपच लुच्चा माणूस आहे. आता आपण शांतपणे विचार करायला हवा की करायचं काय आहे. सगळ्यात आधी आपण जेठाभाऊ आणि तारकना तुरुंगातून कसं सोडवता येईल हे बघायला पाहिजे. आता आपण आधी पोलीस स्टेशनला जायला हवं प्लीज. होय हो, चला आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला. जेठाप्रा आणि मेहता साहेबांना तिथे आता एक क्षणही थांबू देणार नाही. हा चला चला चला. लवकर चला. या सगळ्यांनी यायची काही गरज नाहीये. हा, चला मला काळजी वाटते. अरे आले सोडी भाऊ आले. ओ या बसा, चला. आहे, मुलांना आम्ही इथेच. तुम्ही सगळे इथेच थांबा. आम्ही जाऊन टपूचे पप्पा आणि मेहता साहेबांना सोडवून आणतो. हा नाही आई, मी पण येणार. हे सगळं माझ्यामुळेच झालंय. नाही नाही टप्पू सुनबाई, बाळा तू येऊ दे त्याला. चला चला. हा, चला बसा, सगळ्यांनी बसा, एक एक करून बसा. सांभाळून जा. हा बाय 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 फ्रेंड्स. बिचारे मेहता साहेब आणि जेठाभाऊ जेलमध्ये आहेत. मला तर तुरुंग आणि कायद्याच्या नावानेच भीती वाटते. बरोबर आहे. एकदा का जो कायद्याच्या कचाट्यात सापडला की मग त्याचं निघणं कठीण होऊन जातो. खरंय. देव करो मेहता साहेब आणि जेठाभाऊ लवकर तुरुंगातून सुटू देत. मग ठरवू शकतो ना की काय करायचंय. हो ना, बरोबर आहे. मेहता साहेब, काय वाटते आता, काय करायला पाहिजे? अरे जेठालाल, डोकं शांत असेल तर माणूस काहीतरी विचार करेल की काय करायला पाहिजे. अरे हा ताप संपतच नाहीये बाबा, एका मागून एक. पहिल्या टप्पूच्या निकालाचा टेन्शन, त्यानंतर त्याच्या प्रवेशाचं टेन्शन, मग या स्टिंग ऑपरेशनचा ताप, आता तुरुंगातून बाहेर कसं पडायचं याचं टेन्शन. माझं तर डोकं गरगरतंय बाबा, डोकं गरगरतंय. मला वाटतंय की माझी कुंडली मला कुणा ज्योतिषाला नाही, कुठल्या तरी सायनिस्टला दाखवावी लागेल. कारण की आता तोच सांगू शकतो की भाऊ, माझ्या कुंडलीत असं काय आहे की असे मोठे मोठे स्फोट होत आहेत. अरे तुझ्या नशिबात स्फोट होत आहेत कारण तिथे काही ना काहीतरी स्फोटाची कारणं पेरलेली आहेत. पण मला विनाकारण का अडचणी झेलाव्या लागतायत? मी तर विनाकारण फसतोय ना जेठालाल. अहो भाऊ, हा? जर कोणी जन्मकुंडली पाहणारा मिळाला ना तर मला पण सांगा. मी पण विनाकारणच इथे अडकलोय. अरे मग तुम्ही असं काय केलं ज्यामुळे तुम्ही इथे आला आहात? मी तर माझ्या बायकोची इच्छा पूर्ण करत होतो. माहित नाही का, पोलिसांनी मला पकडून इथे आणलं. भाऊ, अशी कुठली इच्छा पूर्ण करत होता बायकोची? म्हणजे काय इच्छा होती वहिनींची? बघा, माझ्या बायकोला आवड आहे सोनं घालण्याची. बस मी सोनं घेऊन येत होतो, यांनी मला पकडलं. आता काय म्हणायचं बाबा? हा? या देशात माणूस बायकोची इच्छा पण पूर्ण करू शकत नाही. अरे भाऊ, सोनं घेणं म्हणजे काय अपराध थोडंच आहे? एकदम चुकीची गोष्ट आहे. अंधेर नगरी आहे का? आम्ही आताच बोलतो त्याच्याशी. अरे सोडा ना भाऊ, तुम्हाला काय गरज आहे? सोडा सोडा भाऊ. हे याचमुळे देश मागे राहिला की आपल्याला काय गरज आहे. अरे बाबा, आपण लोक समाजाचे जबाबदार आणि जागरूक नागरिक आहोत. अरे जबाबदार नागरिक स्वतःच आता तुरुंगात आहे, तिथे आपलाच ताप कमी आहे का की आणखी त्रास सोडवून घेत आहे? जेठालाल, तुरुंगात आहे म्हणून काय माणसाने आपला मूळ स्वभाव सोडावा? बोलावं तर लागेलच ना. अशा प्रकारचा अन्याय सहन करू शकत नाही मी. हे काय प्रकार आहे भाऊ? बिचारा बायकोची इच्छा पूर्ण करतो आणि त्याला अटक केली. थांब, मी बोलतो त्याच्याशी. अरे भाऊ, काहीतरी असणारच ना झोल. तुम्हाला पण धंदा नाहीये काही. अरे पांडे साहेब, अहो हा काय अन्याय आहे साहेब? अन्याय? कसला अन्याय? सगळे पुरावे तुम्हा दोघांच्या विरोधात आहेत. नाही साहेब, मी आमच्याबद्दल बोलत नाहीये. मी त्या निरागस निर्दोष माणसाबद्दल बोलतो. कोण आहे निरागस? हे भाऊसाहेब, हे बिचारे आपल्या बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी सोनं घेऊन येत होते आणि तुम्ही लोकांनी त्यांना अटक केली. मला सांगा साहेब, की कायद्याच्या कुठल्या पुस्तकात असं लिहिलंय की बायकोची इच्छा पूर्ण करणं गुन्हा आहे? काय आहे यांना इतकं? नाही, बायकोची इच्छा पूर्ण करणं तर चांगली गोष्ट आहे. मग मी तर म्हणतो की प्रत्येकाने बायकोची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे. मग पण चालूजी, पांडेजी, ज्याचं लग्न झालं नाहीये तर तो आपल्या बायकोची इच्छा कशी पूर्ण करू शकणार? मग पहिलं त्याने लग्न करावं आणि मग बायकोची इच्छा पूर्ण करावी. आपण मानलं की कोणाचं लग्न होतच नाहीये, जसं की आमचं पोपटलालचं, त्याचं लग्नच होत नाहीये, तर तो आपल्या बायकोची इच्छा कशी पूर्ण करणार? त्याचा चुप. आम्ही दोघं बोलतोय ना, आणि तू तिथे बसला होता ना.
जा तिथे बस जा जा. हा तर तुम्ही काय म्हणत होता? मी हे म्हणत होतो साहेब की हे भाऊसाहेब बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी सोनं घेऊन येत होते आणि तुम्ही त्यांना अटक केली का साहेब? काय कारण आहे का? थोडा ना आपल्याला काय. मला एक गोष्ट सांगा, भारतातली कोणतीही पत्नी एका वेळेला आपल्या अंगावर किती सोनं घालू शकते? 2, 4, 8, 10 तोळे आणि काय? या भाऊसाहेबांनी आपल्या बायकोवर 7 किलो सोनं लादून भारताच्या बाहेरून भारतात आणलं होतं. ते पण कर न भरता भारतात सोनं आणणं त्याला तस्करी म्हणतात. समजलं आता? अजूनही तुम्हाला हे भाऊसाहेब निरागस वाटत? ओ भाऊ कमाल करता बुवा तुम्ही. सॉरी हा. झाला का जीव शांत? ते समोर जे कैदी बसले आहेत ते पण निरागस वाटतायत. त्याला पण विचारा काही अन्याय होतो आहे काय? जेठालाल बोललो ना मी सॉरी त्याला. मग मला कधी सॉरी बोलणार? सॉरी चूक अरे झाली आपल्याला यार. तापिते कमी आहे आणि तुम्ही यार जाऊ दे आता. टपूचे पप्पा गुन्हेगारांचे जवळचे आहेत तेच जवळ जातील. दया बापूजी. बाकी सगळे माझ्या जवळ. त्यांची काही चूक नाहीये. हे सगळं काय झालं? मिस्टर तारक हे कसं काय झालं? अरे काय सांगायचं, जे जाळ आम्ही टाकलं होतं त्या जाळ्यात आम्हीच फसलो. होय जेठाप्रा, तुम्ही चिंता करू नका, आम्ही सगळे आलोय तिथे आता. हो जाडालाल मेहता साहेब काळजी करू नका. आता आम्ही लोक आलो आहोत सगळं ठीक होईल. थँक्यू अय्यर भाऊ, सोडी, पोपटलाल भिडे, थँक्यू. तुम्हा सगळ्यांना बघून खूप चांगलं वाटलं. मनाला शांती मिळाली. जेठालाल एक मिनिट पांडेजी, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. अरे बाबा ए भिंडी मास्तर, ही सोसायटी थोडीच आहे. तू मुद्द्यावर बोल ना बाबा. हा बाबा, मुद्द्याची गोष्ट ही आहे पांडेजी की जेठालाल आणि मेहता साहेब दोघेही निर्दोष आहेत. आता तुम्ही त्यांना प्लीज सोडून द्या. हो सोडून द्या प्लीज सोडून प्लीज द्या. प्लीज. तुम्ही या देशाचे राष्ट्रपती आहात. नाही, मी फक्त पती आहे. हा तर मग पतीच बनून राहा. कायद्याच्या बाबतीत दखल देऊ नका, समजलं? हा सरळ अन्याय आहे. पोपटलाल, तू सुद्धा पती होणारच पुढे जाऊन. आता काय अन्याय बिन्याय? अरे बाबा, मी जेठालाल आणि मेहता साहेबांसाठी बोलतोय. हे बघा, ही अंधेर नगरी आहे. गुन्हेगार समाजात मोकळा फिरतोय, निरपराध तुरुंगात बंद आहेत. मी पत्रकार पोपटलाल हे सहन नाही करणार. मी तुफान एक्सप्रेसच्या साह्याने वादळ घेऊन येईन, दुनिया सरवून टाकेन. शांत व्हा जरा पत्रकार पोपटलालजी. तुम्ही ज्या दुनियेला हलवण्याची भाषा करताय ना, तुम्ही पण त्याच दुनियेत राहता. जर दुनिया हल्ली तर तुम्ही पण हलणार. हे तुमचे शेजारी आहेत ना, ते पण हलतील. का असं करताय? हे माझे दुश्मन नाही आहेत. मी माझं कर्तव्य बजावतोय. हो पांडेजी, आम्ही तुमचं म्हणणं समजू शकतो, पण काय तारक आणि जेठाभाऊ कधीच सुटू नाही शकणार का? हे बघा, तुम्ही लोक वकील घेऊन यांना जमानतीवर सोडवू शकता, पण एकदा का केस चालू झाली आणि हे लोक गुन्हेगार सिद्ध झाले तर कमीत कमी 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते यांना. हे मा, माताजी!